हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण एक्सेल या टॉपिकबद्दल पाहतोय आणि त्यामध्ये असणारे एक्सेलचे बेसिक व्हिडिओज जे की MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्याच्याशीच रिलेटेड असणारे आपण काही बेसिक व्हिडिओजसुद्धा मी अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्ही अजून पाहिले नसतील तर व्हिडिओज ते तुम्ही अवश्य पहा। मी क्लिपबोर्डच्या रिलेटेड, फॉन्ट ग्रुपच्या रिलेटेड आणि अलाइनमेंट ग्रुपच्या रिलेटेड असणारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। अलाइनमेंट ग्रुपच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ म्हणजे 6 टाइप्स ऑफ अलाइनमेंट जे आहेत त्या अलाइनमेंटचे 6 टाइप्स प्रॅक्टिकली मी एक्सप्लेन केलेले आहेत लास्ट व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ मी अपलोड करताना हेही सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अलाइनमेंट ग्रुपमध्ये असणारेच ओरिएंटेशन, व्रॅप टेक्स्ट, मर्ज अँड सेंटर या ऑप्शन्सबद्दल पाहणार आहोत आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असणारा ओरिएंटेशन हा ऑप्शन आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये असणारा ओरिएंटेशन हा ऑप्शन यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे हे मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला स्किप करू नका। तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर मी ज्यावेळेला एखादा डिफरन्स सांगेन की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असणाऱ्या ओरिएंटेशनचा आणि एक्सेलमध्ये असणाऱ्या ओरिएंटेशनचा नक्की डिफरन्स काय आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही। सो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सो हा द बेसिक टेबल आहे तुमच्यासमोर। आता याला मला फर्स्ट या अलाइनमेंट ग्रुपमध्येच असणारा होम टॅबमध्ये हा अलाइनमेंट ग्रुप आहे। होम टॅबमध्ये फर्स्ट ग्रुप आहे तो क्लिपबोर्ड ग्रुप आहे। कट, कॉपी, पेस्ट, फॉर्मॅट, पेंटर याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। नेक्स्ट होम टॅबमध्येच असणारा हा फॉन्ट ग्रुप आहे आणि या फॉन्ट ग्रुपबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण टेक्स्टची साईज चेंज करू शकतो, हँडरायटिंग कशा पद्धतीने म्हणजे फॉन्ट कशा पद्धतीने चेंज करू शकतो, इन्क्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे। त्याचबरोबर बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन इफेक्ट, बॉर्डर इफेक्ट आणि असणारे फिल कलर आणि टेक्स्ट कलर याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। त्याचबरोबर अलाइनमेंट ग्रुपमध्ये असणारे हे 6 टाइप्स याच्याबद्दल असणारं प्रॅक्टिकल तेही आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता आज आपण बघूयात ओरिएंटेशन। ॲक्च्युअल ओरिएंटेशन म्हणजे काय, इथे एक्सेलमध्ये तुम्हाला ओरिएंटेशनचे हे टाइप्स दिसून येतील। यामध्ये अँगल काउंटर क्लॉकवाईज, अँगल क्लॉकवाईज, व्हर्टिकल टेक्स्ट, रोटेट टेक्स्ट अप, रोटेट टेक्स्ट डाऊन अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत। म्हणजे काय तर तुम्ही जर टेबलमध्ये एखादं टेक्स्ट टाईप करत असाल तर ते टाईप केलेलं टेक्स्ट तुम्हाला कोणत्या अँगलमध्ये रोटेट करायचं आहे ते तुम्हाला काउंटर क्लॉकवाईज डिस्प्ले करायचं आहे, स्ट्रेट डिस्प्ले करायचं आहे की व्हर्टिकल किंवा नॉर्मल अशा पद्धतीचे ऑप्शन्स या ओरिएंटेशनमध्ये आहेत। मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ओरिएंटेशनचं मिनिंग काय होतं तर आपल्याला टेक्स्ट जर रोटेट करायचं असेल, ओरिएंटेशन मीन्स रोटेट द टेक्स्ट। मी ज्यावेळेला ओरिएंटेशन या ऑप्शनवरती क्लिक करेन त्यावेळेला तुम्हाला इथे दिसेल की ओरिएंटेशन म्हणजे काय, रोटेट युअर टेक्स्ट डायगोनली ऑर व्हर्टिकली, दिस इज अ ग्रेट वे टू लेबल नॅरो कॉलम्स। म्हणजे तुम्हाला जर तुमचं टेक्स्ट रोटेट करायचं असेल तर इथे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये या ओरिएंटेशनचा यूज केला जातो। आता इथे मला हेडिंग द्यायचं आहे रोल नंबर। रोल नंबर हे हेडिंग द्यायचं आहे पण मला ते काउंटर क्लॉकवाईज डिस्प्ले करायचं आहे। नॉर्मल टेक्स्ट मला नको आहे, काउंटर क्लॉकवाईज डिस्प्ले झालेलं पाहिजे। मग यासाठी काय करायचं, मी फर्स्ट इथे क्लिक करते आणि इथे ओरिएंटेशन या ऑप्शनवरती क्लिक करून अँगल काउंटर क्लॉकवाईज हा ऑप्शन सिलेक्ट करते। कोणता ऑप्शन मी सिलेक्ट केलेला आहे पुन्हा दाखवते। नेक्स्ट सेल मी क्लिक केलेला आहे। ओरिएंटेशन जो ऑप्शन आहे होम टॅबमध्ये त्यावरती मी क्लिक करते आणि त्यामधून अँगल काउंटर क्लॉकवाईज हा ऑप्शन सिलेक्ट करते। काय केलं, थर्ड सेलचं हेडिंग मी त्या सेलवरती क्लिक करते। त्याच्यानंतर होम टॅबमध्ये हा जो अलाइनमेंट ग्रुप आहे या अलाइनमेंट ग्रुपमध्ये हा स्लांट स्मॉल AB इथे जो विथ ॲरो हा एक AB हा ऑप्शन दिसतोय, याचं मिनिंग आहे ओरिएंटेशन। याच्यावरती मी ज्यावेळेला क्लिक करेन त्यावेळेला ही एक लिस्ट डिस्प्ले होईल आणि या लिस्टमधून तुम्हाला अँगल काउंटर क्लॉकवाईज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता मी हा ऑप्शन सिलेक्ट करते। अशा पद्धतीने मी या 3ही सेलला अँगल काउंटर क्लॉकवाईज हे ओरिएंटेशन सेट केलेलं आहे। आता इथे मी फर्स्ट टाईप करते रोल नंबर, ओके, आणि क्लिक आउटसाइड। येस, याला आपण म्हणूयात अँगल काउंटर क्लॉकवाईज।
इथे मी नेम टाईप करते, हेडिंग नेम. ओके, नेम. आणि त्याच्यानंतर नेम टाईप केल्यानंतर नेक्स्ट सेलमध्ये मी क्लिक करते आणि इथे माझे येणार आहेत मार्क्स. येस, जस्ट अ मिनिट. येस, सो या तीनही हेडिंगला मी काउंटर क्लॉकवाईज, अँगल काउंटर क्लॉकवाईज हे ओरिएंटेशन सेट केल्यामुळे रोल नंबर, नेम आणि मार्क्स या तीनही हेडिंगला, या तीनही टेक्स्टला तो ओरिएंटेशनचा ऑप्शन सेट झालेला आहे. येस, आता याच रोल नंबरला तुम्हाला वेगळं ओरिएंटेशन सेट करायचं असेल तर मी फक्त प्रॅक्टिकल दाखवत आहे, कारण टेबलमध्ये हे एकच ओरिएंटेशन हेडिंगला हे छान दिसतं. यामध्ये तुम्हाला जर नेक्स्ट कशा पद्धतीने वर्कआउट होतात हे जर चेक करायचं असेल तर मी चेक करते. फर्स्ट या रोल नंबरवरती मी क्लिक केलेलं आहे. होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये ओरिएंटेशन ऑप्शन आहे, यावरती मी क्लिक करून नेक्स्ट सेकंड जो ऑप्शन आहे अँगल क्लॉकवाईज इथं क्लिक करते. येस, ते टेक्स्ट तुम्हाला रोटेट झालेलं दिसेल. नेमला सुद्धा आपण तसंच करूयात, अँगल क्लॉकवाईज. नेक्स्ट मार्क्स या टेक्स्टला सुद्धा आपण तेच ओरिएंटेशन अप्लाय करूयात, अँगल क्लॉकवाईज. येस, याला आपण म्हणतो ओरिएंटेशन. याला काय म्हणतो आपण? ओरिएंटेशन. नेक्स्ट रोल नंबरवरती क्लिक करून मी इथून व्हर्टिकल टेक्स्ट हा जर ऑप्शन सिलेक्ट केला तर माझं टेक्स्ट व्हर्टिकल सेट झालेलं तुम्हाला दिसेल. इथे ते पूर्ण सिंगल स्पेलिंग तुम्हाला दिसून येईल इथे. नेक्स्ट, तेच जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डिस्प्ले करायचं असेल, रोटेट टेक्स्ट अप, तर हे पहा, रोटेट टेक्स्ट अप. सेम या सेलवरती क्लिक करा, इथून रोटेट टेक्स्ट डाऊन. येस, आणि तिथून तुम्ही अलाइनमेंटसुद्धा वेगवेगळी सेट करू शकता. तिथून तुम्ही वेगवेगळी अलाइनमेंटसुद्धा सेट करू शकता जिथे तुम्हाला ते हवं आहे. येस, सेंटरला घेते, मिडलला, रोटेट टेक्स्ट डाऊन, रोटेट टेक्स्ट अप अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. अँगल काउंटर क्लॉकवाईज, अँगल क्लॉकवाईज अशा पद्धतीचे ऑप्शन्स आहेत. सो हे झालं आपलं व्रॅप टेक्स्ट. हे कशाचं झालं? व्रॅप टेक्स्ट. अशा पद्धतीने आपण आपल्या टेक्स्टला रोटेट करू शकतो ओरिएंटेशनचा यूज करून. मग वर्डमध्ये असणारं ओरिएंटेशन आणि एक्सेलमध्ये असणारं ओरिएंटेशन यामध्ये डिफरन्स काय आहे? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असणारा ओरिएंटेशनचा ऑप्शन आपण प्रिंटआउट काढताना यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला व्हर्टिकल प्रिंटआउट किंवा हॉरिझॉन्टल प्रिंटआउट हवे असेल तर ते टेक्स्ट कशा पद्धतीने त्या पेजवरती डिस्प्ले झालं पाहिजे. हे प्रिंटआउटच्या वेळेला प्रिंट कमांड देताना तुम्हाला पोर्ट्रेट किंवा लँडस्केप हे दोन ऑप्शन्स म्हणजे व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल हे मिनिंग आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओरिएंटेशनचं. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओरिएंटेशनचं मिनिंग काय आहे? तर प्रिंट काढताना प्रिंटची कमांड देताना ती तुम्हाला व्हर्टिकली डिस्प्ले झाली पाहिजे की हॉरिझॉन्टली म्हणजे पोर्ट्रेट किंवा लँडस्केप. हे आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड. आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये असणारं ओरिएंटेशन म्हणजे काय? तर दिलेल्या टेबलमध्ये जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला कोणत्या पद्धतीने रोटेट करायचं आहे, कोणत्या वेनी रोटेट करायचं आहे हे असणारे टाइप्स म्हणजे अँगल काउंटर क्लॉकवाईज, अँगल क्लॉकवाईज, रोटेट टेक्स्ट अप, रोटेट टेक्स्ट डाऊन, व्हर्टिकल टेक्स्ट हे जे ऑप्शन्स आहेत ते आहेत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये. हा आहे डिफरन्स वर्ड आणि एक्सेलमध्ये असणाऱ्या ओरिएंटेशनमध्ये. होप सो तुम्हाला हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल की नक्की ओरिएंटेशन वर्डमध्ये कसं आपण यूज करतो आणि एक्सेलमध्ये कशा पद्धतीने यूज करतो. येस, सो हे आहे आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही अप्लाय करून पहा. ते अलाइनमेंट सेट होतीये का किंवा ओरिएंटेशन वर्कआउट होतं आहे का हे तुम्ही चेक करा. आणि काही डाऊट असेल तर कमेंटच्या थ्रू मला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर A to Z एज्युकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.